नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. एक गोष्ट खरं सांगा, तुम्ही कधी स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसलात आणि मनात विचार आला की मी बरोबर वाचते ना, नियम तर चुकत नाही ना, आणि आपली इच्छा खरंच पूर्ण होते का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या मनाला पटेल आणि भिडेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कोणते नियम पाळले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्यामागचे रहस्य कोणतं आहे, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत. अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात. स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात. मग आपण स्वामींची जी सेवा करत असू, मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू, बऱ्याचदा असं होतं ना की आपली इच्छा पूर्ण होत नाही. मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. तर त्याचं कारण हे आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात. या नियमांचे पालन केलं तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं. आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही 3 अध्याय वाचत असाल किंवा रोज 7 अध्याय वाचत असाल किंवा संपूर्ण पारायण करत असाल, महाराजांची कोणतीही सेवा, नित्यसेवा, श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत. ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे, तरच आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे. तर कोणता महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला पाळलाच पाहिजे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, खरंच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. भक्तांनो, आपण खूप वेळा बघतो काही लोक नित्य पाठ करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा अखंड जप करतात, पण तरी सुद्धा ते म्हणतात की मी इतकं वाचते पण मनासारखं काही होत नाही. आणि काही लोक अगदी साधं वाचन करतात पण त्यांचं आयुष्य आपल्याला बदलायला सुरुवात झालेली दिसते. भक्तांनो, फरक नेमका कुठे आहे? फरक आहे तो नियमांमध्ये नाही तर भावनेमध्ये आहे, त्यांच्या निश्चयामध्ये आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की सर्वात आधी आपण समजून घेऊया की स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नक्की काय. तर भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सांगणारा एक दिव्य असा ग्रंथ आहे. रोजच जप पण करते, मी खूप चांगली भक्त आहे. तेव्हा भक्तांनो, इथेच चूक होते. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. स्वामींना हवी असते ती नम्रता, पूर्णपणे समर्पण, निष्ठा. वाचताना मनात अशी भावना ठेवावी की स्वामी, मी जे काही करते तुम्ही माझ्याकडून करून घेता, माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. जेव्हा हा भाव मनामध्ये येतो तेव्हा भक्तांचे संकट स्वामी स्वतःहून कमी करतात. ते आपोआप कमी व्हायला लागतात. म्हणजे शुद्धता पाळा. वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही तर शुद्धता म्हणजे आंतरिक मनाची सुद्धा आहे. जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर शांत झोप लागते, मनही शांत होतो, घरामध्ये कलह कमी होतो. भक्तांनो, आपण समजून घेऊया की इच्छा पूर्ण होण्यामागचं रहस्य काय आहे. कारण आपण पूर्वी सांगितलं, शीर्षकात सुद्धा म्हटलं आहे की मनातील इच्छा पूर्ण होतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण योग्य इच्छा म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहे, तेच तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे, ते स्वामी नक्की देतात. काही वेळा आपण हट्ट करतो पण स्वामी आपल्याला ते देत नाहीत. कारण स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही तर संकटातून वाचवण्यासाठी थांबवतात. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगतो तशी सांगा. मनात कुठलाही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात की स्वामी मला हे हवंय, पण आतून त्यांचा विश्वासच नसतो. काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या. मन शांत करा
आणि स्वामी त्यांना खूप मोठं देतात, भरभरून देतात. भक्तांना वाचन करताना स्पष्ट बोला, स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी ठेवते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हा भाव जेव्हा आपल्या मनात आला की तेव्हा आपली इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते. संकल्पयुक्त पारायण म्हणजे वाचन केवळ सवयीने नको, वाचन हे संकल्पाने करा. संकल्प म्हणजे मन एकाग्र करून ठरवणे. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्य करेल. आपल्याला माहित आहे, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टी स्वामी महाराजांना निर्माण केलेली आहे. प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे, असे आपले धर्म आणि संस्कृती सांगते. आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो. तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ, काळ, वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही. परंतु हे जरी जितकं सत्य आहे, तितकंच आपल्याला इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल, तर काही नियमांचं पालन हे करावे लागते. त्याच्यामध्ये एक नियम, तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्याला सुद्धा लागू पडतो. मग भलेही तुम्ही ते सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही, म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही, तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे. या कारणाने जर तुम्ही स्वामी सेवा करायची असेल म्हणून जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल, तरी तुम्हाला हा नियम पाळायलाच पाहिजे. तर पहा, आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जातं, त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे. जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल, तर मग आपण हे स्वामी चरित्र सारामृताचे वाचन पठण करून काही फायदा होत नाही. हा नियम अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला माहित आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे. आपल्या आयुष्यातील ज्या आपल्याला अडीअडचणी असतील, संकटे असतील, त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकटे सोडवायचे असतील, तर आपल्याला एकच पर्याय असतो, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो. म्हणजे काय, तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे, त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत. पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत, तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की याची 7 पारायण करा, फलश्रुतीसाठी करा. फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं आहे ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला जर एखादा आजार असेल किंवा तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचे असतील, तर आपण या ग्रंथाची 7 पारायण केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो. आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षामध्ये यश मिळावं, यासाठी सुद्धा 7 पारायण संकल्पयुक्त करावेत. जर आपण 7 पारायण केले तर त्याचाच खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो. आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं, कोणीही केलं तरी चालतं, म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात. विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडील सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात. परंतु जर ते विद्यार्थी करत असतील, म्हणजे आपली मुलं जर हे पारायण करत असतील, तर अतिशय उत्तम आहे. त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करून द्यावे. त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल, तर आपण एका दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो. त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामे जर पूर्ण करायची असतील, तरी सुद्धा आपण 7 पारायण करायचे आहेत. थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे, संतती प्राप्तीसाठी, विवाहासाठी, आर्थिक समस्येसाठी, आरोग्यासाठी तुम्ही 7 पारायण केलं तर त्याचे फळ तुम्हाला मिळालेलं दिसून येतं. हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा आपल्याला मिळतो. आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची रोज 3-3 अध्याय करत असाल, म्हणजे तुम्ही नित्य सेवा करत असाल, तर 3 अध्याय रोज वाचले तर 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं. या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. जर तुम्हाला एका दिवशी 7 अध्याय वाचायचे असतील, तर 7 अध्याय रोज वाचले तर 3 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं. आणि रोज फक्त एकच अध्याय जर तुम्ही 21 दिवस वाचत गेला, तर 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण तुमचं पूर्ण होत असतं. आणि तुम्हाला 21 दिवसाचं पारायण 1 दिवसाचं पारायण करायचं असेल, तर एका दिवसामध्ये तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचून काढावे लागतील. तर
ते अशा पद्धतीने पारायण तुम्ही करू शकाल. आणि असे तुम्हाला 7 पारायण पूर्ण करावे लागतील. तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल आणि तुम्हाला जर 7 पारायण करायचे असतील, म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची 7 पारायण पूर्ण होतात. मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात. पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो. संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा. संकल्पामुळे आपण या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराज सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात. आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही. तुम्हाला 11 माळी किंवा 1 माळी तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा तारक मंत्राचे पठण करायचं आहे. आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल, नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही 11 माळी महाराजांचं श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करू शकता. तेवढ्या माळी करणे शक्य नसेल तर किमान 1 माळ तरी तुम्हाला रोज मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. तुम्हाला तारक मंत्राचे देखील 1 वेळा पठण करायचं आहे. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असाल, संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल. मांसाहार जो प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो. आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ कधीच मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल, देवदेव करत असाल तरी सुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही. पण जर अशा वेळी आपल्याला घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला जे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज 3 अध्याय वाचते, तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का? तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार, बुधवार, रविवार, शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र रामृत वाचन करू नये. कारण रोजच त्या गोष्टी घडतात. मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर तुम्ही एक दिवस जो असतो, आता आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की आपले दुःख, कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींची आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी. आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे. मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल? तर ती सेवा आहे गुरुवारचा दिवस. गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सतत मांसाहार होत असेल आणि तुम्ही 3-3 अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा. म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे आहेत. म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला पारायण तर करायचं आहे, परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होतो. मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असतील, तुम्ही खात असाल तरी सुद्धा त्या दिवशी तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करत आहात. त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा. मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज्य असं असला पाहिजे. मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता. म्हणजे याचं एक पारायण करू शकता. त्याच्यानंतर रोजच्या रोज या ग्रंथामध्ये रोज नाही तर पण कधीतरी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा पुरुष किंवा अशा घरातील कोणत्याही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृतचे नित्यसेवेमध्ये पाठ करू शकतात. फक्त तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण जे पाठ आहेत ते सकाळी वाचन करायचे आहेत. मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा. परंतु ते झाल्यावर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण स्वामीचरित्र सारामृताकडे किंवा आपलं देवघर जे आहे तर त्याच्याजवळ फिरकायचं नाही. कारण हा दिवस इतका पवित्र ग्रंथ असतो. त्या पवित्र ग्रंथामध्ये आपण खूप सारी ऊर्जा असते. पण नित्यसेवेमध्ये रोज 3-3 अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही. घरातील इतर सदस्यांनी आपल्याला केला तरी चालेल. तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचं फळ मिळेल. तर हा एक जो नियम आहे तर तो कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करा. तरच केलेल्या पूजेचे फळ किंवा तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते.
वाचन सुरू करताना छोटासा दिवा लावा, धूप लावा, डोळे बंद करून स्वामींचे नाव घ्या. यामुळे वातावरण पवित्र होतं. वाचन झाल्यावर 2 मिनिटं शांत बसा. लगेच उठून कामाला जाऊ नका, कारण त्या शब्दांचा परिणाम मनावर बसायला वेळ लागतो. वाचताना दरम्यान जर तुमचं मन विचलित झालं तर घाबरू नका. मन तर आपलं भटकतच असतं, पण पुन्हा स्वामींच्या नावाकडे या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते, ती म्हणजे वाचन करताना एक गोष्ट नेहमी करा, कृतज्ञता बाळगा. म्हणजे तुमचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वामींना दररोज एकदा म्हणा, स्वामी जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपण जेव्हा कृतज्ञता येते तेव्हा स्वामींची कृपा खूप वेगाने सुरू होते. कारण स्वामींना भक्तांचे रडणं ऐकायला त्रास नाही, पण स्वामींना भक्तांचा विश्वास खूप प्रिय आहे. कृतज्ञता म्हणजे विश्वास. भक्तांनो, या शेवटाकडे येत आहोत. तुम्हाला एकच विनंती आहे, जर तुम्ही आजपर्यंत स्वामी चरित्र सारामृत वाचलं नसेल, केलं नसेल, तर आजपासून सुरू करा. गुरुवारपासून सुरू करा. संकल्प घ्या, रोज 3 अध्याय वाचा, 11 माळी जप करा, शुद्धता ठेवा, अहंकार सोडा. स्वामी सेवेत खरंच या तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.